नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर विविध दिवसापासून आपल्या कमेंट बॉक्समध्ये अनेक विद्यार्थी व मैत्रिणी जे की विविध एक्झामच्या परीक्षेच्या तारखासंदर्भात अनेक सारे कमेंट्स करत होते की सर ही एक्झाम कधीपर्यंत होईल किंवा याचं ॲडमिट कार्ड कधीपर्यंत पाहायला मिळतील व त्याचं रिझल्ट कधीपर्यंत येणारे असतील. तर त्या सर्व कमेंट्सला आपण एकत्रित करून आता एक आपण महत्त्वपूर्ण अपडेटेड व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे. आणि तुम्ही या सरळ सेवा भरतीची तयारी करत असाल तर आपला आजचा व्हिडिओ हा तुम्ही कंप्लीट पहा. त्यामध्ये आपण सर्व एक्झामचे जे की सद्यस्थितीमध्ये आपल्या चालू आहे, ज्यामध्ये ICDSची असो, मुख्य सेविकासाठी किंवा BMCच्या तुम्ही कार्यकारी सहाय्यक किंवा निरीक्षक या पदाकरता अप्लाय केला असेल किंवा तुम्ही FDAची जर एक्झामची तयारी करत असाल तर तुम्हाला FDAची एक्झाम कधी होईल या संदर्भात आपण संपूर्ण काही या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे. व त्यासोबत जी रिसेंटली DFSLची एक्झाम झालेली आहे ज्याची की आन्सर की देखील उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्याचा फायनल रिझल्ट कधीपर्यंत येईल यावरची आपण संपूर्ण काही माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतली आहे. तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, आपला व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा. तत्पूर्वी मित्रांनो, आपण या सर्व सेवा भरतीचे आपले जे आहे व्हिडिओ लेक्चर ऑलरेडी यूट्यूबवर सिरीज चालू आहेत. तर तुम्ही ते यूट्यूब सिरीज मिस करत असाल तर तुम्ही सर्व काही आपल्या जे काही भरतीच्या सेक्शन्स आहेत, प्लेलिस्ट आहे, तुम्ही त्यामध्ये जाऊन ही सेक्शन कंप्लीट करत चला, कारण का तुमच्याकडे येणाऱ्या काळामध्ये जे आहे जे की वेळ हा खूप कमी असणारा आहे. तर सर्वप्रथम आपण DFSL पासून स्टार्ट करू, जे की DFSLचा रिझल्ट हा कधीपर्यंत येईल अशी अपेक्षित आहे. तर आता जे मित्रांनो काल जे आहे DFSL द्वारे जे की फायनल आन्सर की दिलेली आहे, जे की रिसेंटली आपल्याला आन्सर की पाहायला मिळालेली होती, परंतु आता जे आहे जे काही आपण क्युरीज राईज केलेल्या होत्या, एखाद्या प्रश्नासोबत आपल्याला डाऊट होता की त्यामध्ये आपला 1 मार्क कमी झालेला आहे किंवा 2 मार्क कमी झालेले आहेत, तर त्या मार्काबाबतचे आपले जे क्युरीज होती त्याबाबतचे आता सर्व काही डिस्कशन्स क्लिअर झालेले आहेत आणि काल आपल्याला जे आहे याची फायनल आन्सर की दिलेली आहे. त्यामुळे याचा रिझल्ट जे आहे आता फेब्रुवारी एक्सपेक्टेड असा सांगितला जात आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यापर्यंत याचा जो आहे DFSLचा जो रिझल्ट जो की लागून जाणारा असेल. त्यानंतर दुसरा मुद्दा सर्वात आपला जो सध्याला चालू आहे म्हणजे की ICDSचा मुख्य सेविकाची परीक्षा कधीपर्यंत होईल किंवा याचे ॲडमिट कार्ड कधीपर्यंत पाहायला मिळणारे असतील. तर तुम्हाला सांगतो, मुख्यतः तर मुख्य सेविका ही जी परीक्षा आहे ती डिसेंबरच्या शेवटच्या वीकेंडपर्यंत किंवा जानेवारीच्या फर्स्ट वीकेंडमध्ये जी की एक्झाम ही होणारी आहे आणि हे जे आहे जे की फायनलचं तारीख असणारी असेल, कारण का यापुढे ही तारीख ढकलणारी नाही आहे. जसं की उद्याची आपली जी आहे नवीन शपथविधी उद्या होणारी आहे, नवीन सरकारची जे की NDA सरकारची नवीन सरकारची उद्या स्थापना झाल्यानंतर त्यानंतर पुढील प्रक्रिया म्हणजेच की आता सर्व सुरळीत झालेली आहे आणि त्यानंतर आता याचाही वाटाचा जे मार्ग आहे तो मोकळा झालेला आहे. त्यामुळे ज्या कोणी महिला भगिनींनी मुख्य सेविकासाठी प्रिपरेशन करत असतील त्यांनी जे आहे लगेचच्या लगेच तयारीला लागायचं आहे, कारण का खूप चांगली पदे आहेत. यामध्ये 102 जागांसाठी ही सरळ सेवा भरती जाहीर आहे आणि फक्त महिलांसाठी असल्यामुळे यामध्ये तुम्हाला पे लेवल देखील खूप चांगला आहे. त्यामुळे जर तुम्ही ही परीक्षा जर क्रॅक केला तर तुम्ही तुमच्या आयुष्याचं सोनं करून घेतला असं तुम्ही समजू शकता. त्यानंतर दुसरं आपलं जे की सर्वात महत्त्वाचं म्हणजे की FDAची. तर FDAची जाहिरात तर ती ICDSच्या पहिलं आलेली आहे. त्यामुळे FDAची एक्झाम देखील डिसेंबरच्या सेकंड वीकमध्ये ही फिक्स झालेली आहे. तर याचं लवकरच आपल्याला ॲडमिट कार्ड्स वगैरे पाहायला मिळतील येत्या 7 तारखेच्या नंतर, 7 डिसेंबर नंतर किंवा 10 डिसेंबर नंतर आपल्याला याचे ॲडमिट कार्ड जी की डाउनलोड करण्याची लिंक आपल्याला मिळणारी असेल. त्यामुळे यासाठी आपल्याकडे खूप टाईम कमी आहे. सेकंड वीक हा डिसेंबरचा तुम्ही फिक्स किंवा थर्ड वीक म्हणून तुम्ही चालू शकता की तुमची एक्झाम होणारी असेल आणि यासाठीचा जो एक्झामचा ड्युरेशन असेल फक्त 1 ते 2 दिवसाचं असेल, कारण का TCS अलॉटमेंट खूप मोठा आहे. त्यामुळे जे काही वेगवेगळे सेंटर आहे त्यावरती याची एक्झाम्स 1 ते 2 दिवसामध्ये जे की कम्प्लिटली होऊन जाणारे असेल. म्हणून तुम्ही FDAच्या प्रिपरेशनला थांबला असाल किंवा तुमचं स्टडी तुम्ही रोखवला असाल तर तुम्ही आता स्टडीला स्टार्ट करा, कारण का येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला तुमचं परीक्षा वेळापत्रक पाहायला मिळणार आहे. त्यासोबतच BMC एक्झाम, तर BMCची एक्झाम जी आहे जे की कार्यकारी सहाय्यकची सध्याला असे अपडेट आहेत की ही देखील एक्झाम डिसेंबर एक्सपेक्टेडच आहे, परंतु डिसेंबरमध्ये जी निरीक्षकची परीक्षा आहे ती डिसेंबरची न होता जानेवारीची अशी अपडेट जे की देण्यात आलेली आहे. तर जानेवारी एक्सपेक्टेड आहे निरीक्षकची आणि कार्यकारी सहाय्यक जे आहे जे की डिसेंबर एक्सपेक्टेड आहे, परंतु डिसेंबरमध्येच जे काही अजून जे काही मेकॅनिकलची वगैरे टेक्निकलची जाहिरात आहे BMCची ती देखील आता BMCची डिसेंबरमध्येच सुरू होणारी आहे. त्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन देखील सुरू डिसेंबरमध्येच होणार आहे. रिसेंटली त्याची अपडेट देखील दिलेली आहे. तर ह्या काही सरळ सेवा भरती जे की सद्यस्थितीमध्ये चालू आहेत आणि जे काही नवीन जाहिराती आहेत, तर नवीन जाहिराती
जाहिराती आहेत जे की उद्याचं सरकार स्थापन झाल्यानंतर जेवढ्या काही जाहिरातींना मंजुरी मिळालेली होती परंतु त्या आचारसंहितामुळे रोखलेल्या होत्या, त्या देखील आता जाहिरातीला जे काही ग्रीन सिग्नल मिळालेला आहे. उद्याची जी सत्ता स्थापन झाल्यानंतर ते जाहिराती जे आहे जे की परिपूर्ण जे काही सुरू होणारे असतील. आणि जे काही कोल्हापूरची जाहिरात होती जे की अशोकास थांबण्यात आलेली होती ऑनलाईन अर्ज संदर्भाची, तर त्याची देखील आता ऑनलाईन लिंक्स आपल्याला डिसेंबरमध्ये ऑनलाईन सुरू अर्ज भरण्यास देखील मिळणारे आहे. तर अशा काही विविध आपण अपडेट या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत, ज्यामध्ये मुख्यतः पाहिलं तर डिसेंबर हा महिना आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण का डिसेंबरमध्ये या सर्व परीक्षांचे आपल्याला थोडक्यामध्ये तारखा पाहायला मिळणारे असतील. थोडक्यामध्ये तारखांची मागे पुढे तारीख होऊ शकते, परंतु तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारी हे दोन्ही मंथ यासाठी क्लेरिफिकेशनसाठी खूप झालेले आहेत. म्हणून तुम्ही अभ्यास थांबवला असाल तर तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. त्यासाठी तुम्ही आपलं स्टडी मटेरियल नक्की वापरा. स्टडी मटेरियल तुम्हाला मिळवायचं असेल तर लिंकमध्ये आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सर्व्हरची लिंक दिलेली आहे, जे की अनेक विद्यार्थ्यांनी आपलं स्टडी मटेरियल रेफर करून अनेक परीक्षांमध्ये त्यांना चांगलं यश मिळालं आहे, ज्यामध्ये आपण DFSLचेच आपण रिझल्ट पाहू शकता की DFSL मध्ये एक ना एक विद्यार्थी आपला जो की एक चांगला यशस्वी होण्यासाठी 100% प्राधान्य असेल. तर ज्या विद्यार्थ्यांना आपलं DFSL सारखंच स्टडी मटेरियल हवं असेल तर तुम्ही नक्की आपल्या व्हॉट्सअप सर्व्हरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळवून घ्या. आणि या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा डाऊट असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. आणि जेवढे काही आपली लेक्चर सिरीज चालू आहे, ज्यामध्ये BMC एक्झाम असो, ICDS असो, FDH एक्झाम असो, ते तुम्ही रेग्युलरली कव्हर करत चला, कारण का कमी वेळेमध्ये तुम्हाला ते प्रश्न अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणारे असतील. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काय माहिती सोबत, नवीन काय अपडेट सोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.